नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कपाशीबद्दल थोडक्यात माहिती घेऊ की जी बोंड अळीचा जो प्रादुर्भाव आज कपाशीवर दिसतोय आपल्या किंवा जी बोंड आपले उमलायला सुरुवात होत आहे त्यामध्ये आपल्याला एक पाकळी ही थोडीशी किळालेली दिसते। तर साहजिकच हा बोंड अळीचा अटॅक आहे। तर या बोंड अळीचंच नियोजनासाठी आपण बोलणार आहोत की तिचा प्रादुर्भाव कधी होतो, तिचं नुकसानीची पातळी कशी असते त्याबद्दलच माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, बोंड अळी जर पाहिली आपण तर बोंड अळी कधी सुरुवात होते ही बोंड अळीची आपण जर पाहिलं मित्रांनो, सप्टेंबरच्या एंडिंग किंवा ऑक्टोबरचा हा पूर्ण महिना हा बोंड अळीच्या उत्पन्नासाठी पोषक मानला जातो किंवा यावेळेस जे आपले बोंडे असतात ना ते उमलायला सुरुवात होतात, म्हणजे कापूस निर्मिती व्हायला सुरुवात होते त्यावेळेसच आपल्याला ही बोंड अळी दिसते। याच्या आधी आपल्याला दिसत नाही। ती सुरुवातीला काय करते, आपली जर छोटी बारीक कैरी असेल बघा, हे आपली जेव्हा पुळ्या पात्याची अवस्था असते ना, या अवस्थेमध्ये की नाही ही बोंड अळी इंटर करते। ती बोंड अळी इतकी पारदर्शक असते की ती डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही। तर मग या स्टेजला ती बोंड अळी इंटर करते आणि ज्या वेळेस ती कैरी आपली जशी परिपक्व होते किंवा बोंड जसं परिपक्व होतं तर ते आपले अन्नद्रव्य किंवा जे काही ते तिच्यावर सर्वाईव्ह करत असते। आणि ज्या वेळेस बोंड उमलायला लागतं, ज्या वेळेस बोंड हे परिपक्व होतं आणि कापसाची निर्मिती सुरू होते त्यावेळेस ही आपल्याला दिसायला लागते आणि त्यावेळेस आपण म्हणतो की बोंड अळी आलेली आहे। मग त्यावेळेस आपण नियोजन करायला पाहतो तर त्यावेळेस भरपूर असा उशीर झालेला असतो। म्हणजे आपण हे नियोजन आधीच करायला पाहिजे, म्हणजे पुढी अवस्थेत किंवा पात्या अवस्थेमध्ये। आता हे बघा, ही शेंड्यावरची ज्या पात्या पाहिल्या आपण भरपूर लागलेल्या आहे, म्हणजे ते आता बारे त्याचं कैरीमध्ये किंवा बोंडामध्ये रूपांतर होणार आहे। या स्टेजला आपली फवारणी किंवा बोंड अळीचा फवारा गेला पाहिजे। जर का आपला याच्या आधी तिसऱ्या चौथ्या फवारणीमध्ये बोंड अळीच्या नियंत्रणासाठी काहीतरी औषध गेलं असेल तर ही कैरी तुम्ही आज पाहू शकता की ही एकदम निरोगी कैरी आहे, याच्यापासून आपल्याला निरोगी कापूस मिळणार आहे। तर मग आपल्याला हे बोंड किंवा हे पात्या वाचवायच्या आहे तर आपली ही फवारणी ह्या तिसऱ्या चौथ्या फवारणी असेल, तुमची चौथी असेल किंवा पाचवी असेल, या फवारणीला बोंड अळीचा फवारा गेलाच पाहिजे। त्यामध्ये तुम्ही इमामॅक्टिन घेऊ शकता, त्याच्यानंतर प्रोफेनोफॉस असेल, सायपरमेथ्रिन असेल किंवा बाजारामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे अळीनाशक म्हणून भेटू शकतात, ते तुम्ही मारू शकतात। जेणेकरून हा आपला जो माल आहे, शेंड्यावरचा माल जो परिपक्व होणार आहे त्याच्यामध्ये ही बोंड अळी इंटर नाही करायला पाहिजे। ही जेव्हा इंटर करते तेव्हा छोट्या अवस्थेत असते, मग त्यावेळेसच आपण नियंत्रण केलं तर अतिउत्तम आणि याचा उत्पन्नात आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा मिळू शकतो। ही कपाशी बघू शकता मित्रांनो। आज जर पाहिलं तर आपण बघू, एक उदाहरणासाठी दाखवतो तुम्हाला की सुरुवातीला जर आपण हा कापूस किंवा हे बोंड जर विचार केला तर आपण याची छोटी अवस्था किंवा जी पात्याची अवस्था होती ती 1.5 ते 2 महिन्यापूर्वी होती, पण त्यावेळेस आपण बोंड अळीचा फवारा गेला नव्हता, म्हणून ही कैरी बघा तुम्ही आज हे आपल्याला पूर्ण किळालेले दिसते। काहीतरी एक पाकळी आपल्याला चांगला कापूस याच्यातून मिळतोय। मग आपल्याला जर घ्यायचं असेल किंवा हे बोंडे वाचवायचे असेल तर या स्टेजला आपली एक फवारणी अळीनाशकाची झाली पाहिजे। तर आपण या कपाशीवर आता चौथ्या आणि पाचव्या फवारणीला बोंड अळीचा फवारा गेलेला आहे, त्यामुळे आजपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे बोंडे दिसत आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला साहजिकच चांगल्या प्रकारे कापूस निर्मिती भेटेल किंवा कापसाचं उत्पन्न चांगलं भेटेल, याच्यामध्ये आपल्याला अळी दिसणार नाही। पण ज्या नवीन कैऱ्या याच्यावर सुद्धा आपण 1-2 फवारणी घेऊ शकतो, जेणेकरून हा आपला एक्स्ट्रा माल जाईल आपल्याला, म्हणजे प्लसमध्ये राहील की याच्यावर बोंड अळी येणार नाही आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होणार नाही आणि नुकसानीची पातळी कमी होईल।